कर्जाच्या विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकणाऱ्या चंद्रपूरच्या शेतकऱ्याला अद्याप न्याय मिळालेला नाहीये। त्याने सावकाराविरुद्ध पुरावे देऊनही राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणातील 6 जणांवर कारवाई झाली असली तरी सावकाराला अद्याप अटक झालेली नाही। स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक कारणास्तव चौकशी टाळल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, संशय व्यक्त होतोय। तर आपला लढा सुरूच राहणार असल्याचं या शेतकऱ्याने स्पष्ट केलेलं आहे। दिवाकरकडे 8 लाख रुपये एनएफटी द्वारे गेल्यात। एक सीडीसीसी बँक मधून शाखा नवेगाव पांडव मधून 4 लाख रुपये आणि स्टेट बँक नागबीडवरून 4 लाख रुपये असे 8 लाख रुपये दिले आहेत आणि 1 लाख रुपये 97,000 रुपये कॅश दिले। असे टोटल 8,97,000 रुपये दिवाकरला मी दिले आहेत आणि त्याच्याकडून मी अदामदात मग जेव्हा यांचं व्याजाचं चालू होतं तेव्हा मग हेच फोन लावून सांगायचे मला तू दिवाकरकडून पैसे माग, म्हणजे यांचा गुंतवून ठेवण्याचाच हा माझ्या सोबत हा रचलेला डाव होता।